आता हे बी येते थोड्या वेळाने आत्या गेले तिकडे माई घेऊन काय सांगावं यांना आता मला काय कळणार ते मला विचारतेच पहिला आलेला आई कुठे आता काय म्हणावं त्यांना कुठे गेली आई अवघड झालं बाई आता आत्यालाच कळू नाही का लेख म्हणजे चल लगेच गेला मागं निघून आई कळतच नाही लय अवघड काय कशी किकतार आहे काय नाही बसले अशीच आले का तुम्ही आणि तुम्ही पाय पाय आले कुठे सोडलं तुम्हाला त्यांनी कुठं सोडलं म्हणजे सोडलं पुढं सोडलं म्हणजे हा होय लय वाईट चांगलं बाबा कसं काय झालं मग प्रवास काय लय पटान लय राडा होता काय काम होत तुमचं तिकडे बरं काय का असं आई कुठे आई होय आई हा आई गेली आई गेली म्हणजे काय म्हणतो गेले ते तिकडं त्याच्या लेकीकडं लेकी गेली म्हणजे एक कसं काय गेली आता ते म्हणल्या जायचं मला मग माई आले ते मग मला मी घेऊन जाते आईला मग आता मी मला नका जाऊ ते म्हणा मला जायचंय मला त्यांना विचार थांबा ते आले की मग जा पण तिच्याकडे काय काम आहे तिचं एक गेली कस काय गेली पण ती ते पडले होते मग पडले होते म्हणजे खाटावून पडले मग ते मला मी दवाखान्यात नेते आईला कवा पडली ती सकाळी म्हणजे मी गेलो झालं काय तुमचं हा काय झालं काय शिवून कसं होणार झालं पडले त्या खाटावरून म्हण एक कस काय पडन ती काय माहिती मलाच का मी घरात होते आणि ते तिथं बसले होते मी बाहेर आले तेव्हा बघत होते खाली पडलेले होते उचललं नाही का मी बोलले त्याला काय झालं पाय काय मुरगाळा होता हिला कोणी सांगितलं माईला कोणी सांगितलं तेच मला तिला फोन करून बोलून घे मला मी पडले म्हणून तिला सांग मी सांगितलं तुला लगेच आल्या अर्धे एक तासात आल्या हा मग तेव्हा मी जाते घेऊन आईला दवाखान्यात मी तिकडे तू म्हणायचं ना मला फोन तर करायचा नाही पाय नीट होतं इकडेच ठेवी ती आपण मला एखादा फोन करायचा ना असं झालंय म्हणून हा मी नसतो का आलो आता काय करायचं फोन तुमचा फोन लागत नव्हता फोन नव्हता लागत म्हणजे तो लावला होता का पण लावला दोनदा पण लागलाच नाही मला तुम्ही म्हणे इतक्या लांब चालले मला फोन करू नको सारखं पण सारखं मी काय म्हणतोय मला येऊ सर थांबायचं ना तिने तिच्याकडे लावायचं काय कशाला लावायचं तो हा कितीक लागले कितीक नाही काय बांधले असेल दोघी जणी तुम्ही मला माहिती आम्ही काहीच नाही म्हणलं माई म्हणलं मी घेऊन जाते म्हणलं लोका नेऊ त्यांना येऊ घेऊन जाते म्हणजे काय इथं काय आम्ही काय वाऱ्यावर सोडलेली होती काय म्हणजे तुमची बहीण आणि तुम्ही बघून घ्या मग गोंधळ घाला मला नको काय करायचं तू बांधली असेल काहीतरी झालं असेल त्याशिवाय नाही नेली तिला काहीच नाही मानले एक शब्द पण नाही बोलले एक शब्द मी नाही बोलले म्हणजे हा मी काहीच नव्हते म्हणले बघा तुम्ही विचारा माईला काही कमवून गेल्या त्या आत्याला घेऊन यायचं घेऊन या नाही तर नीट होस्त राहायचं असतं त्याला तिकडे राहिले काही अडचण बघू तर मी तिला फोन करून थांब आता काय झाले काय नाही तिच्याकडे जातो वाटलं हा लावा हा लावा फोन हॅलो हा तो कस काय नेली तिला आता पुढे काय झालंय नेमकं तर मी आलो नाही आलो तिला हा ठेवा आता काय झालं कुठं ती दवाखान्यात नेले कुठं काय झालंय म्हणले आता बघावं लागेल मला काय झालंय हा पायाला लागले तिच्या म्हणून आणले असं होईल काय लागलं पडले त्या खाटावरून पडले अश कश काय पडले घसरल्यावर काय करावं आहे त्याशी तुमच्या लेकीने तिथं भाटू घेतलंय मला त्याचं काय आलं आता मग आता माहिती आहे ना आईची कशी माया यायची तशी सासूची येऊन द्यावं ना येईल कधी येत असते नाही पटत असते सासूने बी तसं जीव लावायचा ना इथं मी आईला माझं पाय हे झालाय म्हणून घेऊन आले कीर्तन सुरू नका करू तुम्ही नाही कीर्तनाचं नाही चाललं तू जशी आईला जीव लावायची ना आता सासूला जीव लावा आई पडली तर कळकळीने घेऊन आली गाडीत मग सासू येत बसती दिवसभर रानात जाती अशा खाना खुना राहून द्यायची का नाही आईला इथं
राहून द्यायला राहणार तर आहेच ती इथं. राहून दे ना. मी कुठं नाही म्हणले मी राहणार माणूस इथं. गाणी नाहीये पण तू भांडायची म्हणून कशाला तुम्ही आले की लगेच सुरू झालं परत पुन्हा तुमचं. कुठं काय म्हणले मी त्यांना तुम्हाला काय म्हणलं लगेच आले तिने लय की भांडणं केली हे करायला लागले आणि ते हे भांडणं झालं, ते करायची नाही झालं. ना. आपल्याला माहिती आहे ना आपली आई जशी सासू धराव ना दोन्ही. मी धरीते तुम्ही नाही धरीत मला. ते उकरून नका काढू मागचं. मग आई बसतो आपण जाऊन येतो परत दवाखान्यात. घरात चाललाय चहा पाणी आण त्यांना. नको गो बाया चहा नाही प्यायला सांगितलं. नाही का नको करते काही नको बसून ते काय मला गडीवर बस तुम्हाला कोण नाही म्हणलं आवाज लय भांडायची माझ्या संग. घरी ते दारी आणि सासरी ते मायारी असंच असतं. मग असं भांडणं तंड करून निभाव होतो का. पण जाऊन द्या ना आता ती लेकरी हुकलं चुकलं असं तुम्ही घ्या समजून. आता तुम्ही मी तर कशाला घेतलं काय समजून. कशाला काय म्हणता मग. मग लेकरं बांधले तर स्वतःच लेकरं काय मांडे हागल्यावर मांडी कापून काढता काय नाही आणि मग मग तसंच मग आता समोरच्या लेकरांनी व्यवस्थित वागावा. वागून ना बाई नका मग काय सोपं ठेवून नाही बाई लय अवघड आहे. एखाद्याच्या नशिबाला लय आतीत आटायला लागलं काय नाही सुसत. आल्या त्यांचा लोक न्यायला त्यांना जात्या चहा घ्या म्हणलं चहा नाही घेतला काय नाही नाही बाई मला नाही ते घेत याच हा घेऊन द्या. आईला घेऊन जा हा घेऊन जा त्यांना हा न्यायला चालू आहे. न्यायला चालेल का काय ते लई म्हातारीत पाय तिकडं कुठं पडल्यात लागलंय पायाला काय झालं त्याच्यामुळे चालू आहे. थांबा जरा काय झालं आई आणि हा? आणलंय काय झालं पडल्या बाबा आता काय करतो लागल्या मग तुला समजत आहे का मी घरी नव्हतो काय नाही लगेच निघून आली हा आणि मग आता कोणी नाही दवाखान्यात कोण न्यायचं म्हणजे मी काय नव्हतोच का गेलो होतो कुठं आता तू होता का घरी तवर तिने नाही ना तिने दुसरंच उराकलं तिच्यावर यायची काय गरज होती तुला हा ती आली उद्या काय निघून. झालं असतं तर काय करणार आहे तू हा उद्या जास्त कमी झालं तर काय तिनेच ठरवणार आहे का मलाच करावं लागणार आहे ना. आता तू मग लेका शिव कोण करायचे बाबा मग कसं काय निघून आली तू मला न सांगता. बरं चुकलं बाबा चुकलं काय चुकलं? लेप चल मी आलो असतो ना सर 2 तास नाही 3 तासाने आलो असतो ना नेलं असतं ना. ती आली की लगेच आली कुठे गेली ती इकडे रे आई घरात ऐकत आपल्या का ती ऐकत नाही बाबा तुझी बहीण हा ऐकत नाही. मग काय हिला काय आईला काय आणलं तो इकडे कशाला म्हणजे हा मला वहिनी फोन केलता पाय हा. लागले पडली म्हणून मग पडली मग मी गेलतो काय कुठं याला मग तू कुठे गेलता मला माहिती का. मला पण मी म्हणतो तिला आण फोन करायचा ना तुला कोणी अश्विनीने काय फोन करायचा सांगायचं मग मला फोन केलता म्हणून मी पण मी गेलते. काय म्हणतोय तुला लगा जायचं ना आणायची काय गरज होती आम्ही मग आमचं तिला ज्ञान तिला केलं काय असतं ना. तिलाच पडून द्यायचं होतं का तू येऊ अरे काय 4 दिवस झालं का त्याला हा मी गावाला गेलतो काय लगेच विमान आहे काय मला यायला लागली सांगायला. मग तू यायचं ना त्या लगेच. म्हातारीची वाट वाटत तिथून आणलं वडीत ताडी इथं हा, तुम्ही जरा व्यवस्थित बोला ना येईन बाई असत्या ना हा का तुम्हाला बोलल्यावर डंगरा बोलल्यावर जमन का असं? नाही पण हा? आता मग काय चुकलंय म्हातारीचं म्हणल्यावर आता काय म्हातारीचं चुकलंय माझी मग मग येईन बाई म्हणावा ही म्हणावा मग काय बिघडलं लगेच मी मग आणलं मग मी दवाखान्यात नेणार होते आणि त्यांना म्हणलं हा चला तुला आई, मी येणारी पडली न लय तुम्ही ही अरे गप की बाबा काय गप? करू? तू आली का आधी इकडे सांग मला आधी चुकलं माझं तू घरी नव्हता तिने फोन केला तिला ले केला म्हणून आली हा आली लगेच आणि आली इकडे लगेच तिचा दुसऱ्याच्या काय वावरात. वाटा हिस्सा नाही का तिचा मग बाबा? इथंच राहा आणि इथंच तिचं नीट वाकडं हा, इथंच कर. करीन मी हा, त्या बायकोला करीन. सांभाळ तू हा, तिला पुन्हा तुझ्या बाई- करीन ती 4 तास बरं का एक मिनिट थांब तुझ्या बायको नाही बायको माही चांगली आहे तू तुपल्या घरी नीट सुखाने राहा आणि आम्हाला नीट राहून दे आमच्या तुझी नको बायको खात्या पोटी चांगली बसू. मग सगळ्याला जगाला हा, माहिती हा, आहे मग चल पण मग. तू म्हणतो तिला लई नीट चांगली, वाकडं लई कर, चांगली. नीट करती ठिकाणी नारळाने वाढव. चमत्कार करती तुला तुझी देईन बायको. तुझी नारळाने मी चमत्कार तुला करती. देईन आणि लेकीला सांगतो तू नीट वाकडं कर हा. सारं दिलंय ना तिला आई पडली म्हणत तुझी बायको म्हणती नारळाने ए, चमत्कार झाला बस शांत आहे. नको डोकं खावा माझं मरण तुला यायचं आहे का काय यायचं बाहेरचं नाही जाऊन दे तू आई जाऊ चल. त्यांनी तरी येईन बँकेत काय नादी लागाव नारळावरून नारळ नारळ आता नारळ जाऊ दे आमच्या घरच्या काय आलं तुम्हाला पंचायत सांगत बसू आम्ही काय त्याचा आहे, काय चमत्कार नाही घडलाय त्याचं काय हा चल जाऊन दे काय असेल ती बघत चल उठ त्याचा चमत्कार गाडा मग चल ना तुम्हाला जपान येते की बाबा कवा? तसं नाही राहून दे तिला 10-15 दिवस ती येईन नंतर 10-15 दिवसांनी आता 10-15 दिवस नाही मग कायमचीच राहून दे इथं हा राहून दे अरे देवा अरे नाही राहायची बाबा
नाही राहायची म्हणून मला न सांगता तू आलीच कस काय इथं? तुझा पत्त्या नव्हता घरी तू आपत्या नव्हता. मी काही इमानाने येऊ का लगेच तू पडली मला माहित झालं का तुझं? मला अश्विनी फोन केला ना ये अशा आले घेऊन येत मी लगेच तासभरात आलो. तिने तसं सांगितलं आधी हिला फोन करायचे ते तुलाच केला असता. काय झालं कमून झालं तिथं कसं काय झालं? ए, काही थांब. नसेल तिथं सांगितलं. काय आम्हाला माहिती का तुमचे काय झाले तर काळे कोळशे आम्हाला मला माहिती का? हा. मला फक्त माहिती तू पडली मला बाकीच्या पंचायत नाही माहिती. हा. तुला काय करायचंय? तुला आईवर दोपट्या घालायच्या आईवर दोपट्या नाही घालायचं. बायको म्हणलं की चांगलं शेजे बायकोला शाळेत नाही बायकोला बी काना खाल्ला लय वाळवा गेलेला. कोणाची आणि बायको शिमडी हा. कोणाची तुला बायको शिमडी कोणाची? त्याचा चित्ते हा तिथं दिवसाची तू लय चांगली पडली तू. हा नका का नसा आता आईच काय राहिली आई आता डंगर झाली ना हा बरं चल सांगितलं नको पंचायती करू चल पुढल्या. हात उगावला र आंधळ्यात हात ए मध्ये बाई उपाय. माया नको मग आता तुला सांगतो काय ठेवायचे का इथं तिला? राहू दे तिला इथं. बरं राहून दे कशाला 4 दिवस तू राहून पहिले दे काय ताणतण चांगली करतो? चांगली तू हा, पीठ आणि खा सगळं आणि तुला चांगलं सारं हे, हा, तू मग तिच्या 4 दिवस सगळं वाचून- इष्टीत पाणी होतं. तिला दी हा तिला दे. येते बाबा नको तिला राहू दे आता मी आणले बरं, ना बरं, 10-15 बरं. दिवस तिच्या पायाला लागले आता आण निनी नको करू आणि लय मग लय- आईच्या पुळक्याचा हा, आलो लय बाई आवड नको तिला सोडू पंचायत नको करू काय आता सांग काय आईला आणलंय त्याची भांड्याची बात सगळं नीट करायला सांग नाही तर परत माय करीन राधा ते राधा नीटच राहते आणि तुम्ही अजिबात बोलायचं नाही मध्ये मध्ये तुम्ही तुमच्या माझ्या आईला जसं राहायचं ना तसं राहीन माझ्या आई तुम्ही अजिबात बोलायचं नाही काही सुद्धा मध्ये. तुमचं लगेच मग तेच सांगितलंय नीट करायचं कशाला राहते असल्या कुरकुरीत? नको बाबा चल मग चला आई राह ना तुम्ही आहे ना तू कशाला जाती रा तिला नको बाई. कुरकुरण ये तुला कुरकुरण तुला काय एवढा पंचायती? सासरवास होतोय तुझी सासू असली आणि दुःख सांगन तिला हा. सांग नीट कर. सासू काय नाही करीत हा. हा सासू हा, नाही नीट काय राहायचं. केलं. नीट राहायचं माग समजून सांगितलं तरी बी वळवळ करायची. मग आता काय जर समजून सांगितलं तरी आता आणलंय ना, मग आईने सांगते ना मी सांगावं. त्यांचं काय 10-15 दिवस राहतो तुला जर कोण काही म्हणलं ना तिथून पुढं मग सांगते त्याचं टंगडच काढीन हाय का नाही? असल्या कुचकुची तो हा ना. कचकचित नाही बोलायचं नाही अजिबात सकट हा नाही बोलायचं नाही तू आता काय म्हणली राहून द्यायचो का नाही मग आता मी म्हणले काय पळून लाव म्हणून पळून नाही राहणारच येतात अहो नका बांधणं करू राहून द्या शांत बसा सुखाने खा मी म्हणले पंधरा नाही, दिवस जवळ आईचं पाय नीट नाही होत तवर माझी आई इथंच राहणार महिनाभर नाही पाहिजे हा नाही 2 महिने जरी नाही झाला तरी इथंच राहणार काय करणार तुम्ही एवढा कसा शेसारा काय करणार तुम्ही आम्ही काहीच नाही करणार मग काय नाही करणार ना मग गप्प बसायचं हे बाई एवढं काय तंतन करते अरे ते कसं मग काय आलं मग आता त्यांचे बरोबर आहे की काय तू काय काम कर? तू नको हे करू जा हा, तू. तुझ्या बायको तू जा. 4-5 तास पूजा कर हा बायकोची आणि तुलाही पडली ही त्याच्या काय काय मग बायको काय सांगायची मग तीच म्हणली नारळाने चमत्कार झाला मग नारळीने आता मला माहित नाही मी विचारतो ना तिला सविस्तर काय झालंय काय नाही नारळ लपिला आईनी कोणता नारळ नारळाने काय केलंय चमत्कार काय? झाला काय ते अश्विनीचं बाप लपीलाच असेल म्हातारी आपली काय साधी आहे काय हा तिला येतं ना बायना मग तिचं खेळ ते चालू आहे राहून त्याच्यामुळं दे हे राहून दे बाई नको माझ्या डोकं खाऊ जा तू तुला चालेल. नाही येणार. कोणत्या याला लागले बघून ते आणि व्यवस्थित बसले टामतो मी आणि मग आता काय दाख तुला टंगड मोडलेलं फार मोडून म्हणजे एकीकडे चालतं काय अरे पिचाकलाय तिचा पाय आता काय सांगू बाबा बरं, बरं, राहून दे, राहून दे. त्यालाच कळत आहे हा. ज्याला दुःख लागत त्यालाच याद नाही तर बस बाकीच्याला काय गरज आहे का याद नाही यायची असंच असतं कर अजून ए, लेकाचा संसार बस कर शांत हे कर आज नाही नाही रे, का रात तुला? आणि तू- दिस नुसतं तू काय तिथंच आयुष्यभर लागत. सांभाळा नाही काय सांभाळीन माझी मी आयुष्यभर अरे दोघाला चल दोघाला पण तुला काय नाही ती करत होती इथं? तुला लय आई त्याचा पुळ काय बरं का सारखं सारखं त्याचं अगं लाड असं- काय आहे माझा? हा, तू हेच केलं आयुष्यभर ए थांबता नको करू आणि 4 दिवसांनी परत तुला काय करायचं कर 4 दिवसांनी येते राय आली तर राह काय जा नको अशी करू निसती अरे बाबा आता राह. उचलीन. बर चल अरे रा म्हणलं ना तुला राहील पाय आता, नीट राहून दे. उचल, रा. नको जाऊ नको बाया गं. तिथं सारखं उठ बस हा करशील बरं राहून दे 4 दिवस राह आणि मी 4 दिवसांनी येईल बघू नको अशी वाकड्या नजरेने आता काय करावं बाबा ह्याला कशाला बरं, जाऊ जाती का? आता तू सगळे गुरुवार संपूस तर जायचं नाही तिला बरं, म्हणावं राहून दे, आरामशीर तू- पूजा कर आणि नारळाची ए, चमत्कार बिमत्कार ए, बाई, तू आपला नको- पाय नीट होईल तेव्हा जायचं तू नको लय वाचा करू आणि नीट राह इथं काय राहणार नको नाही. आमच्या मी बांधण्याचं राहणारच आहे हा. तू नको माझी काळजी करू जा हा, तू नको काळजी करू जाऊ का मग हा काय वाटलं तर फोन कर मग हा बरं आहे. समजून सांगून जायचं बहिणीला आता आलं भाऊ तुमचं आमचंच ऐका ना तर तो आता कवा समजून नाही काय नाही अरे मग आता तू आईला आणून तुला इथं परत माझ्या संग बसन तुझं माझं मला करी समजून सांगायची हा? गरजच नाही मग तुम्हाला आता काय जरा 4 दिवस येईन बाई आली तर मग दम काढा ना का मग तुम्ही नाही जात तिकडे कुठं येईन बाईला कुठं म्हणले मी जा येईन बाईला उलट राहा म्हणते पण तिला समजून सांगा असं म्हणते मी तुला मी काय काय करते मी ए, समजून ए, बस सांगायचं शांत. जाऊ काय हा ये. जा तू हा. तू जा आधी जा. कधी आली ती
कुठे गेलते तुम्ही? कोण नाही रानात गेलतो. काय केलं रानात आता? कधी आलते? आता चालतो तासापूर्वी. चालले लगेच. लगेच काय मग आता आम्हाला काय म्हणते हायतच का नाही ते लगेच चालले तुम्ही लय राहिला. हा तुम्ही नाही का म्हणजे चहा पिऊन पाहुण्या दारात आलात तर त्या तुमच्या दाराने का पेलो का आम्ही? नाही केलं तर पेव आता मोठं म्हणून केलं हा मोठं बसाय रोहिणी चहा करा की. अरे पायाला लागले केलंय सगळं. हे काल काय झालं मी नव्हतो घरी हा. आणि हे आमच्या आईला लागलं थोडं काहीतरी हिने आमच्या अश्विनीने घेतलं हिला बोलून ही आली ताणताण करीत आणि इकडंच येऊन आली आजी आईला. कुठं लागलं पायाला? कुठं लागले इकडल्या गुडघ्याला लागले थोडं. लय लागले काय? नाही थोडं हाय तर हाय तर म्हणजे काय लावायचं काय? तसं नाही म्हणलं काय तर आहेत तसं नाही म्हणलं मी म्हणजे अहो म्हणलं कशाला मात्र म्हणे काम करायची वय झालं पण आपण. आता का सारल्यावर काय करणार? पण वय झालंय. आणि तुमची आई बी लगेच काय झालं काय झालं म्हातारी इकडं आली अहो कशाला म्हातारपणी काम करायची पण आपलं म्हातारपण कामच नाही करीत ती खाटवून का काय पडली ती खाटाव कसं पडत माणूस. ए पण माझा काय संबंध आहे रे? मी आता काय म्हणले? थांब की तुला हा, कोणी बाहेर तुम्हाला- आलंय का? मला बोलूच नको देऊ. हा, तू का बस तुम्हाला वहिनी, जाणीतच राहा. चहा करा की. चहा केलाय पेलोय मी चहा. कधी? हा पेलोय आत्ताच आल्याच केलता ते. बरे बेरे भाऊ. हा तू काय मला बोलूनच देऊ नको. पाह ना किती बोला त्यात मला. काय काय बोललोय पाहुण्या? काय नाही बोलले ते राहणार आहे का 15 दिवस. राहून द्या ना मग चांगलं आहे उलट 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 म्हातारी म्हणजे सेवा करणं चांगलं आहे. अजून महिनाभर राहून द्या हा त्याशिवाय वाटलं होते का आपलं. तुमचं गाव चांगले आमचं चांगलं म्हणून तुम्हाला आमची सगळी सोयरी भेटली ना. जाऊ द्या आम्हाला किचकिच घालायला नाही वेळ. तुमचे काम तुम्ही बघा राहून द्या आमची आपलं नाही आता. चांगलं. आपलं काय भिकारी आहे का? काय ए, घरदार नाही, थांबा बाई शेती तुम्ही नाही, आता आमच्या काय नाही का आपल्याला. आमच्या माईचं 4 दिवस झाले इथं मग आजीला आठ दिवस राहून द्या. ठीक आहे आम्हाला चालतंय. सेवा आहे तशी बी गरीबाला हा, सांभाळायची. आम्ही तसं काय गरीब आणि तुम्ही लय श्रीमंत चुकून गरीबाला म्हणजे आपलं सेवा केलं वाईट एक मात्र माणसाची वहिनी. माया बरोबर चाष्टा केली आणि चाष्ट मग मी लय बेकारी या मग तू एवढीच नाही करत, कोणीच करत. मी म्हणे चाष्ट नाही करत कोणाची. व्यवस्थित तुम्हाला कोणाला लोन लाईनचे घ्यायची लाईनचे. गरजच नाही. मी माझ्या आईला सांभाळायला हा, ते समर्थ आहे. समर्थ आहे ना आम्ही लय मी बघतो माझं इथं. मी हा. माझं सगळं करीन माझ्या आईचं. तुम्हाला कुणाला लोन घ्यायची गरज नाही. तुमच्या पंचायती तुमचे पैसे राहून द्या हा. आमची म्हातारी 4 दिवस राहून द्या अहो. नसती राहून द्यायची तर आता बी नेतो मी काय काय समज आहे ती माझी आजी आहे, मी तिला हा मग सांभाळणार. आहे ना तर मग राहून द्या. तिला मी 6 महिने ए. सांभाळायला तयार आहे. ए जाऊ का रे? हा, हो बस दाजी जाऊ का? दाजी हो दाजी 5 मिनिटं बसा नका जाऊ. मला काय चिकन माहिती नंतर संध्याकाळी नको नको अहो दाजी बसा. तुमचं चिकन राहून द्या अरे आणि मासे आता राहून द्या तसं गुरुवार धरायचे चिकन खायचं काय तुला? आता दाजी सकाळ सकाळ आला पण तुम्ही संध्याकाळी. तुम्ही काही खा तिकडे दाजी पुरे बेसन करू खाली बसा. हा पुरे हो. बेसन खाऊ घाल दाजीला. बस जाऊन दे तिकडे नाही खायचं माझ्या काय काय नाही पण आपलं काय करायचं संध्याकाळी जेवायला हा दापाटे करायचे दापाटे करायचे दापाटे. दापट नाही पुरी भाजी करणार पुरणपोळी करा. पुरी भाजी नाही आजी खोकला होय येतो. आजी बरं आई आली तर कसं एक एक खावा करून घाला वाटत आहे. आपलं तर ती बी आपलीच आहे तू काय नाहीतर तुम्ही ते असं टाळ्याच वाजीत बसलेले असतात. तू काय ती काय वेगळी आहे मागं का त्यातच इकडे. एकच आहे. इतके दिवस नाही खाऊ घातलं मला. कुठं आई कुठं आली लागले तर कोणते लगेच कुठे लागले घालायचं. बघू तुम्ही उपाशीच बरे जगले एवढे दिवस. तुझं काय कुठं काय येतं? चला येते का गोड धड खाऊ घातलं का? म्हणजे परत म्हणजे आता बसले आहेत ना चला जमते ना बरं आहे आता. चला जमतानेच नाही खा देऊ. लय लय आजी एक नंबर बरं का पण ते राग येत असतं का म्हातारे माणसाला किती भांडून गेली त्याची येऊ आजी. द्या ती बी आपलीच काय नाही आहे भांडलेलं माझी आई काही सुद्धा बोलली नाही, वहिनी माहिती का? वहिनी बी देवासारखी वहिनीची आई बी देवासारखी हे आपलं काय उशीर झाला मी राक्षस काय मेले. अगं तू बी चांगली आहेस पण ते आपल्याला काय उशीर झाला म्हणजे तुला हा ना. हा ती मला काय करते उशीर. बिचारी तुला आली संग्रावा खावा प्यावा मग आता काय संध्याकाळी कपड्यांची एक दापाटी. तू बी करू लागा उलट कमून त्यांना कधीच कळणार नाही आपली सून लक्ष्मी सारखी आहे. लक्ष्मी? हा? त्यांना कधीच कळणार नाही. लक्ष्मीने मागे टाकले तिने धापड करायला काय सामान आहे का तुम्हाला व्हॉट्सअपला लिस्ट केली ते सामान घेऊन या. बरं येतो लिस्ट घेऊन मी जाऊ का आई तुम्ही बसा मध्ये जाऊ का मी हा हा काळजी घ्या हा दयान आई, येता मी 10 पाटे करते. हा दयान रे मात्र दही खायला. काय ना दही खाता ना दही खाता. जसं होईल तसे काय खाऊ घाला. जसं होईल तसे जसं होईल तसे